नमस्कार यूट्यूब फॅमिली. हे बघा 2 दिवस आमच्याकडे पाऊस झाला भरपूर प्रमाणात. शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा तुम्हाला माझी मिरचीला फुल आलेलं व मुगाच्या शेंगा दाखवतो. हे बघा यूट्यूब फॅमिली, आमच्या मिरचीला फुल आलेलं आहे. त्याच्या साईडला मुग आहेत. काही दिवसाला मुग आता लागलीच शेंगाला सुरुवात झालेली आहे. बघा एकदा का मुग्याच्या शेंगा लागल्या, मूग तोडून घेतल्याच्या नंतर मिरचीला मोकळं असं वातावरण होते व आणि भरदार मिरची यायला सुरुवात होते. बघा मित्रांनो, हे बघा मूग, हे बघा मुगाच्या शेंगा लागायल्यात मित्रांनो. हे बघा मिरची अशी भरपूर एकदम भरदार झाडं दिसायलीत. बघा थोडे मुगाचे झाडं असल्यामुळे त्यांना अडचण झाल्यासारखे वाटते. काही दिवसात मूग आल्याच्या नंतर, झाडं काढून टाकल्याच्या नंतर मग मिरचीला एकदम छान मोकळं व सुटसुटीत वाटते. हे बघा मूग मित्रांनो, कुठं कुठं शेंग सुद्धा मोठी आलेली आहे. बघा मित्रांनो, कुठं कुठं छोटे आहे, कुठं कुठं मोठे आहेत, कुठं कुठं फूल आहे. हे असं मिरच्याचे एक तास आहे मित्रांनो. आम्ही लावलो तेव्हा भरपूर प्रमाणात मूग दूर होता. मोठे झाल्याच्या नंतर जवळजवळ यायला लागले. त्याच्यामुळे सगळं मिरचीला ते मुगाचे झाड चिटकल्यासारखेच झालेत. एकतर मिरची उपडा येत नाही, मूगही उपडा येत नाही. त्याच्यामुळे राहू द्यावा म्हणले. हे पहा किती छान आहे बघा मिरचीचं झाड, किती शोभित दिसते. याला फूल वगैरे. शेतकरी माणूस हा माझा यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास शॉर्ट व्हिडिओ भरपूर प्रमाणात आहेत माझे शेतकरी माणूस या चॅनेलवर. ते झाडं छोटे छोटे आहेत, ते उडदाचे झाड आहेत. हे थोडा मागून लावला. हे पलीकडचे सगळे मुगाचे झाड, शेंगा पण आल्यात त्यांना, आणि उडदाला काही नाही. हे बघा उडदाचे झाड.